नमस्कार, मी उज्ज्वला खांडेकर. आज पुन्हा एकदा ज्ञानयात्रेच्या या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे डॉक्टर सुचेता परांजपे आल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांमध्ये म्हणजे जो त्यांचा गेले 45 वर्षांचा अनुभव आहे संस्कृतच्या क्षेत्रात, विविध विषय जे त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे व्याख्यान आहेत, युट्यूबवर पण खूप आहेत, आपल्याही कार्यक्रमामध्ये आहेत. तर वेद, उपनिषद, महाभारत आणि ह्याच्यात एक त्यांचा खूप आवडता विषय जो आहे तो म्हणजे 16 संस्कार. तर आज आपण 16 संस्कारांबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, थोडं समजून घेणार आहोत की आपल्याला जे वाटतं ते बरोबर आहे का, किंवा काय असतात हे संस्कार, आपल्याकडे होतात का अजून, की काही वेगळं काही करायची गरज आहे. गर्भाधानपासून अंत्येष्टीपर्यंतचे जे विविध संस्कार असतात त्याला 16 संस्कार म्हणतात. तर नेमकं संस्कार म्हणजे काय, आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. तर संस्कार म्हणजे काय, असं काय? आता गंमत अशी आहे की संस्कार हा शब्द आपण सर्रास वापरतो. म्हणजे अगदी मुलीवर चांगले संस्कार आहेत इथपासून ते काही संस्कार व्हायलाच पाहिजेत असं वापरतो. आपल्याला त्याचा साधा अर्थ सुद्धा माहिती नव्हता. म्हणजे कसं आहे, संस्कृतमध्ये सम म्हणजे सम्यक, परिपूर्ण, आणि कृ म्हणजे करणे. एखादी गोष्ट किंवा एखादा माणूस परिपूर्ण करणे याला संस्कार म्हणायचं. ठीक आहे. आणि परिपूर्ण करणे म्हणजे काय? इनफॅक्ट संस्कृत हा शब्द सुद्धा तसाच येतो. संस्कृती हा शब्द सुद्धा तसाच येतो. म्हणजे या गोष्टी एकमेकांशी किती संबद्ध आहेत, निगडीत आहेत, हे तुझ्या लक्षात येईल. तेव्हा संस्कार, एक तर मी आता शब्दाचा जरी अर्थ सांगितला तरी ज्या काळापासून संस्कार चालत आले त्या काळात हा शब्द वापरला जात नव्हता. अच्छा. पण नंतर, खूप नंतर तो शब्द आपल्याला दिसायला लागला. कधी? तर धर्मसूत्रांमध्ये आपण बोलू त्याच्याविषयी. पण एका ठिकाणी संस्कार शब्दाची व्याख्या दिली गेली आणि ती अशी दिली गेली की ज्या प्रक्रियेमुळे, कार्यक्रमामुळे नाही, ज्या प्रक्रियेमुळे पदार्थः भवति कस्यचिद अर्थस्य, एखादा पदार्थ म्हणजे आपण वस्तू म्हणतो तसं नाही, वस्तू किंवा माणूस दोन्हीही काहीतरी अर्थपूर्ण होतात, त्याला संस्कार म्हणतात. आता हे करायची 2 मार्ग आहेत संस्कार करायचे. एक तर दोषापनयन, म्हणजे तुमच्यात जे दोष किंवा वैगुण्य असेल ते दूर करायचं. आणि गुणांतर जनन, आणि तुमच्यामध्ये जास्तीत जास्त गुण, म्हणजे नेगेटिव्ह पण आहे त्याचा एक अर्थ आणि पॉझिटिव्ह पण आहे. आणि हे 2 करून जेव्हा एखादा, सध्या आपण व्यक्तीबद्दल बोलतोय, तेव्हा व्यक्ती एखादी जेव्हा परिपूर्ण होते, निदान त्या दिशेने प्रवास सुरू होतो, त्याला संस्कार म्हणायचं. याचं एक उत्तम उदाहरण देऊ का तुला? हिरा. आता हिरा खाणीतनं कसा निघतो? ओळखता सुद्धा येणार नाही. कोळसा आहे का हिरा आहे तुला कळणार नाही, म्हणजे मलाही नाहीच कळणार. पण हिरा जेव्हा आपण बाहेर काढतो, कार्बन, मग तो स्वच्छ करायचा, शुद्ध करायचा, नुसता स्वच्छ नाही, पाण्याने शुद्ध करायचा, मग त्याला पैलू पाडायचे, मग त्याला थोडंसं पॉलिश करायचं, तेव्हा कुठे तो एखाद्या सराफाच्या शोकेस मध्ये जाऊन बसणार. किती संस्कार झाले त्याच्यावर. तेव्हा या सगळ्या गोष्टीला संस्कार म्हणतात, ज्याच्यामुळे अक्षरशः कोळशापासून हिरा तयार झाला आणि तो माणसाचा व्हावा. याच्यासाठी 16 संस्कारांची धडपड आहे. आता म्हणजे लक्षात आलं की संस्कार म्हणजे काय. आणि तू आता म्हणाली 16 संस्कार, पण त्याच्या आधी मी जरा एक वेगळी गोष्ट सांगते. ज्या वेळेला आपण 16 संस्कार असं म्हणतो, तेव्हा तुमच्या समोर कदाचित ही यादी आली असेल. हे सगळे संस्कार, याला संस्कार म्हणतात. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते की 2 प्रकारचे संस्कार असतात. एकाला म्हणतात गृह्य संस्कार, दुसऱ्याला म्हणतात श्रौत संस्कार. ठीक आहे. श्रौत संस्कार म्हणजे काय? श्रुती म्हणजे वेदात सांगितलेले संस्कार.
आता संस्कारचा अर्थ माहितीये, आणि माझ्या मते संस्कारला इतर कुठल्याही भाषेमध्ये भाषांतरच करता येणार नाही आणि गरजही नाहीये. तर हे संस्कार म्हणजे कुठले माहितीये का? यज्ञयाग, वाजपेय, सोमयाग, सौत्रामणी, हे जे सगळे, अश्वमेध, हे एक प्रकारे कारण तुम्ही जेव्हा राजसूय यज्ञ करता तेव्हा एका व्यक्तीला, जी पात्र आहे तिला राजा बनण्या इतकं चांगलं बनवणार, त्याचा हिरा होणार आहे, तेव्हा तो संस्कार निश्चित आहे. पण हे संस्कार सामान्य माणूस नाही करत. आपण कुठे राजसूय केलाय कधी? तर आपल्याला काय हवं? गृह्य संस्कार. मग गृह्य संस्कार का म्हणतात? जसं श्रुतीनी सांगितलेले आणि श्रौत यज्ञावर, अग्नीवर आहुती दिलेले श्रौत संस्कार, तसं स्मृती, पुराण, धर्मसूत्र, गृह्यसूत्र यांनी सांगितलेले आणि गृह्य अग्नीवर केलेले जे, म्हणजे त्या संस्कारात कुठेही पहा, विवाह पहा, मुंज पहा, सगळीकडे होम हवन आहेच. हा अग्नी, त्याला गृह्य अग्नी म्हणतात. म्हणजे काय सांगते? गृह्य का म्हणतात? तर विवाहाच्या वेळेला पती पत्नींसाठी जो अग्नी प्रज्वलित होतो, ज्याच्यात आपण लाजा होम वगैरे करतो, त्याला गृह्य अग्नी म्हणतात. तो घरी घेऊन जायचा आणि इथून पुढे सगळे संस्कार त्याच अग्नीला साक्षी ठेवून करायचे, म्हणून याला गृह्य संस्कार म्हणतात. आणि हे अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत मी म्हटलं तसं हा अग्नी असतो. पण गंमत सांगते, काही वर्षापूर्वी ना दुःखद निधन वगैरे अशा बातम्या येतात ना, तशा मराठी वर्तमानपत्रातनं ज्या कुणाचं निधन झाल्याच्या बातम्या यायच्या, त्याच्या डोक्यावर लिहिलेलं असायचं गृह्य संस्कार. कारण तेव्हा त्यांच्या डोक्यात फक्त अंत्येष्टी असायचं. आणि मला नेहमी वाटायचं, अरे विवाह हा सुद्धा गृह्य संस्कार आहे, फक्त यालाच कसं म्हटलं? याचं कारण आपल्याला नेमकेपणाने माहीत नव्हतं. तेव्हा अंत्येष्टी हा जसा गृह्य संस्कार आहे, तसं उपनयन, विवाह हे सुद्धा संस्कार गृह्यच मानले पाहिजे. आणि ह्याचा पूर्वी कुठून रेफरन्स आला? म्हणजे आपल्याला कुठून हे सगळं कळलं? कुठल्या वेदांमध्ये आहे किंवा काय? बरोबर आहे. आता गंमत अशी आहे की आपलं मूळ कुठलं? सगळं ऋग्वेद. काही हवं असेल की ऋग्वेदाकडे गेलं की तिथे खजिन्यात काहीतरी सापडणारच. तिथे गेलीस तर संस्कार हा शब्द मुळीच नाही. इनफॅक्ट तिथेच नाही, कुठल्याच वैदिक वाङ्मयात संस्कार हा शब्द नाही. तो नंतर येतो धर्मसूत्रांमध्ये. पण सगळीकडे संस्कार मात्र सांगितलेत, ते केलेच पाहिजेत हे सांगितलंय. ऋग्वेदामध्ये उदाहरणार्थ विवाह सूक्त आहे, अंत्येष्टी सूक्त आहे, उपनयन कसं करावं याचं उपनिषदांमध्ये वर्णन आहे. म्हणजे हे संस्कार आहेत, पण त्याची रीतसर यादी किंवा अमक्या वेळेला तमकं करावं असं, ज्याला आजकाल आपण मॅन्युअल म्हणू, तसं कुठे सापडणार नाही तुला. आणि संस्कार हा शब्दही सापडणार नाही. पण संस्कारांचं मूळ शोधताना आपल्याला वैदिक वाङ्मयात आणि विशेषतः ऋग्वेद आणि अनेक वेळेला अथर्व वेदामध्ये सुद्धा आपल्याला या संस्कारांचं मूळ सापडत जातं. तर म्हणजे कुठे, जसं आता तुम्ही म्हणालात की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ह्याचे रेफरन्सेस मिळतात, पण कदाचित तिथे संस्कार हा शब्द नसेल. तर पूर्वीपासून हे 16च होते का? नाही बापरे, ते तर अगदी गंमत आहे. आणि मी नेहमी म्हणते की डोंट गो बाय क्वांटिटी, गो बाय क्वालिटी. संख्यात्मक काही बघायचं मला फारसं आवडत नाही, गुणात्मक बघितलं पाहिजे. तरी सुद्धा मी सांगते की मी म्हटलं तसं वैदिक वाङ्मयात त्यांनी यादीच केली नाहीये. मग यादी कोणी केली? तर गृह्य सूत्र, जे वेदांगाचा भाग म्हणून येतात, त्यांनी केली. त्यातल्या बहुतेक गृह्यसूत्र, धर्मसूत्र आणि स्मृती या तिघात मिळून संस्कारांचं अत्यंत सखोल आणि ज्याला आपण काय म्हणू, सिस्टमॅटिक असं वर्णन येतं. तिथे काही लोकांनी 8 सांगितले, काही लोकांनी 13 सांगितले, काही लोकांनी 16 सांगितले. म्हणजे 16 आता आपण मानतो म्हणून मी मुद्दाम त्याच्यावर जोर देते. आणि सर्वात क्लायमॅक्स मध्ये म्हणजे
एका ठिकाणी 48 सांगितलेत. हो. आता 48 म्हणजे काय माहितीये का, त्यांनी 40 संस्कार सांगितले. आणि मग पुढचं मला फार आवडतं त्याचं, मला वाटतं गौतम धर्मसूत्रात आहे, की तो म्हणतो 48 कसे, तर 8 आत्मगुण आहेत. आत्मगुण म्हणजे काय, स्वतः ते गुण बिंबवायलाच पाहिजे. साधे आहेत ते, दया, क्षमा, शांती वगैरे आपण जे नेहमी चांगलेपणाची लक्षण मानतो ते गुण आहेत. आणि त्याचं तत्व असं आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, की नुसता संस्कार करून डोक्यावर अक्षता फेकून विवाह होत नाही. त्याच्यामुळे तुमच्या अंतरंगात जर फरक पडला तर तो संस्कार झाला. आणि हे खूप खरं आहे, मी तुला आता म्हटलं तसं. आता हे 48 संस्कार कुठले, तर त्यांनी ब्राह्म आणि दैव म्हणजे ज्याला आपण श्रौत आणि स्मार्त म्हटलं, ते सगळे एकत्र केले. म्हणजे त्याच्यात अग्निचयन आलं, विवाह आला, अंत्येष्टी आली, अश्वमेध आला, सगळं आलं. पण तरी सुद्धा एक ज्याला आपण सर्वंकष असं म्हणू, अशी तुम्हाला यादी इथे मिळते. आणि तरी पण मी म्हणेन की संस्कार किती आहेत ह्याला महत्वाचं नाही, ते कसे केले ह्याला. तू आता विचारलंस म्हणून सांगते की कोणते संस्कार. एक मराठीत बोलताना आम्ही गमतीने म्हणतो नेहमी की संस्काराची सगळ्यात सोपी व्याख्या कोणती, तर गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. म्हणजे तुमचे जितके गुण आहेत ते मल्टिप्लाय व्हायला हवे, आणि जे दोष आहेत किंवा कमीपणा आहे तो निघून जायला हवा. भागाकार म्हणजे कमी कमी व्हायला हवा. याला जर संस्कार म्हणायचं तर अगं रोजची आंघोळ म्हणजे पण संस्कारच आहे. बरोबर आहे ना. दिवाळीमध्ये आपण त्याचं एक संस्कारात रूप करतो, अभ्यंग स्नान, आयुर्वेदामध्ये ते आहेच अगदी महत्वाचं. हा सुद्धा संस्कार आहे. असे अनेक संस्कार एकत्र येऊन संख्या वाढवली जाते, पण त्याच्यापेक्षा गुण वाढवले जाणं हे जास्ती महत्वाचं. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या प्रक्रियेमधून त्या मूळ रूपाला जर तो म्हणजे बदलला तर, आणि चांगल्या अर्थाने बदलला तर त्याला आपण संस्कार म्हणू. त्याला संस्कार म्हणू. म्हणजे हे आपल्या आयुष्यात म्हणजे टप्प्याटप्प्यावर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. कधी कळत न कळत आपण हे करतच असतो. खरी गोष्ट. म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत हे संस्कार सुरूच राहतात असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाहीच आहे. पण संस्कार, पहिला संस्कार कुठला आणि शेवटचा कुठला, याच्याबद्दल अनेक लोकांच्या मध्ये मतभेद आहेत. लोकांच्या मध्ये म्हणजे ही गृह्यसूत्र, धर्मसूत्र वगैरे, दॅट डझंट मॅटर. समजा एक व्यक्ती देवदत्त, तर काही तुम्हाला सूत्र आणि स्मृती सांगतात की त्याच्या विवाहापासून गृह्य संस्कार सुरू झाले, कारण तो अग्नी तेव्हा आला घरी. म्हणजे पहिला संस्कार विवाह, मग त्याला मुलगा होणार किंवा मुलगी होणार, आणि मग त्याचं तो जन्म होणार, मग त्याचं उपनयन, मग असं सगळं ते पुढे वाढत जातं. आणि पुन्हा हा जो देवदत्त आहे त्याचं जेव्हा अंत्येष्टी होईल तिथे ते संपलं. बरोबर. पण काही लोक म्हणतात की देवदत्त ज्या वेळेला गर्भस्थ होतो, म्हणजे गर्भाधानापासून सुरुवात होणार आणि अंत्येष्टीला संपणार. मी म्हटलं तसं प्रत्येकाच्या आयुष्यात एक चक्र आहे. तू इथून चालू कर किंवा इथून चालू कर, ते कम्प्लीट सर्क्युलर मोशन मध्ये होणारच. तर ते पूर्ण व्हायला लागतंच. त्याच कुठल्या क्रमाने तुम्ही त्याच्याकडे बघता हे महत्वाचं नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला उजाळा देणं, आणि हा उजाळा फक्त म्हणजे मेकअपचा नाहीये, म्हणजे तुमची शारीरिक बदल, आध्यात्मिक बदल, काही सामाजिक जबाबदाऱ्या, त्या सुद्धा या संस्कारातून सांगितल्या जातात. आजकाल तुम्ही पाहिलं असेल की अनेक वेळेला जे गुरुजी आहेत मंत्र म्हणणारे, ते मराठीत समजावून सांगतात की आता उपनयन करणाऱ्या बटूंना विशेषतः आता झाडावर चढायचं नाही, अमकं करायचं नाही, तर म्हणजे थोडी स्वतःची काळजी घ्यायची. तेव्हा ह्या गोष्टी म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे संस्कार आहेत. म्हणून सम्यक
मी सुरुवातीला म्हटलं तसं संपूर्णपणे त्याला बदलायचा निदान प्रयत्न करायचा आणि तो जाणीवपूर्वक आपल्या संस्कृतीत केला गेला हे सगळ्यात महत्वाचं. आणि जसं आता एखाद्या नवविवाहिता जेव्हा गृहप्रवेश करून येते त्यानंतर तिला भरपूर गोष्टी बदललेल्या दिसतात किंवा हे तर जसं तुम्ही मागे पण एकदा म्हणाला होता की फॅमिली सिस्टम आपल्याकडे फॅमिली व्हॅल्यूज खूपच महत्वाचे आहेत. तर मला वाटतं हे सगळे जे संस्कार आहेत हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतात जर आपल्याकडे एक एकत्र कुटुंब आहे. बरोबर आहे. याचं एक प्रमुख कारण असं की घरात वडीलधारी माणसं असली की आपोआपच संस्कार होतात. आजी देवाजवळ दिवा लावते म्हटल्यावर नातवंड तिथे शुभम करोती म्हणायला येणारच आहेत. त्यांना कान पकडून आणावं लागत नाही. बरोबर आहे. दुसरी एक गोष्ट अशी की परंपरा जपण्याचं मुख्य स्थान हे पुढील म्हणजे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येतं. तुझा विवाह झाला, तू काय गृह्यसूत्र वाचलं होतंस की विवाह कसा करावा, आईने सांगितलं, काकूनी सांगितलं ते आपण करतो. घरातले लोक सगळे जे असतात ते आपण करतो. यातली एक अगदी छोटी, तू आता विचारलंस म्हणून मला आठवलं म्हणून सांगते, याच्याशी तसा डायरेक्ट संबंध नाही. 40-50 वर्षापूर्वी गर्भवती आहे कोणी असं कळलं की तिची चोरोटी भरणे नावाचा एक कार्यक्रम असायचा. आता लोकांना माहिती नाही. चोरोटी भरणे म्हणजे काय? घरात सासूबाईच मुख्य, तेव्हा घरातल्या सासूबाई करत्या असायच्या. तर त्या मुलीला 3रा महिना लागला म्हणजे कन्फर्म झालं की आता ती प्रेग्नंट, की तिला स्वयंपाकघरात न्यायचं. शिंकाळ हाही शब्द कुणाला माहिती नसेल. दही दूध वगैरे ठेवायला दोरीनी विणलेलं वरती टांगलेलं असं एक असायचं, त्याला शिंकाळ म्हणतात. त्याच्या खाली तिला बसवायचं आणि तिची गुपचूप ओटी भरायची. चोर ओटी, चोरून भरलेली ओटी. अच्छा. याचा संबंध काय आहे मुख्य की वी आर वेलकमिंग युअर बेबी. पहिली गोष्ट म्हणजे वी आर हॅपी हे सांगायचं तिला. दुसरी गोष्ट स्वयंपाकघरातल्या शिंकाळ्याखाली का, तर घरच्या पुरुष माणसांपासून दूर, कारण तिला संकोच वाटेल. म्हणजे घरच्या स्त्रिया, एकत्र कुटुंब पद्धतीतल्या मोठ्या स्त्रिया कसे सुंदर संस्कार करत होत्या हे तुझ्या आपोआप लक्षात येईल. आणि हे म्हणजे ह्याच्यामध्ये आता हे धार्मिक ह्या गोष्टी आहेतच, पण ह्याच्याबरोबरच ते थोडंसं वैज्ञानिक पण आहे, म्हणजे सायंटिफिक पण आहे. अर्थात आपण जसजसे बाकीचे संस्कार बघू तुझ्या लक्षात येईलच. पण धार्मिक काय आहे तर एखाद्या वेळेला होम करणं वगैरे. आता प्रसूतीच्या वेळेला जातकर्म करतात, ती स्त्री कळा देते, तिथे काही कोणी होम करणार नाहीये. पण मंत्र म्हटले जातात. मंत्र का म्हटले जातात? तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी. बरोबर आहे ना. ते महत्वाचं आहे अगदी. तेव्हा थोडंसं याला धार्मिक रूप आहेच, ते दृष्टीआड करून चालणार नाही. कारण भारतीय मन हे त्याला धर्म आचरायला आवडतो आणि नकळत आपल्यामध्ये आपल्यात होतं. म्हणजे मला नेहमी वाटतं की लग्नाचे विधी करून घरात आलेली वधू आणि म्हणजे अगदी त्या मुंडावळ्या, ते काय अमकं तमकं, ते माप ओलांडणं, ती वधू आणि कोर्टात जाऊन एका कुठल्या तरी क्लार्क समोर सह्या करून घरात आलेली वधू, यांच्या मानसिकतेमध्ये फरक असेल का? तर तो असला पाहिजे. काहीतरी वेगळे. तेव्हाही आपण असंच म्हणतो संस्कार झाला. जेव्हा कोर्टात तुम्ही जाऊन सह्या केल्या तेव्हा तो करार झाला, तो संस्कार होत नाही. तेव्हा कराराचं संस्कारात रूपांतर होण्यासाठी धार्मिक विधी आवश्यक आहे. तुम्हाला पटत नसेल तुम्ही करार करा, आमचं त्यालाही काही म्हणणं नाहीये. पण हा एक धर्माचा प्रश्न आहे. काही वेळेला हे बौद्धिक सुद्धा आहेत संस्कार. उदाहरणार्थ उपनयन, आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत जास्ती. पण उपनयन हा एंटायरली बुद्धिमत्तेशी निगडीत संस्कार आहे. म्हणजे काय ते आपण नंतर बघूया. पण हे संस्कार महत्वाचे आहेत कारण त्याच्यात तुमची शारीरिक
वाढ होत असते, बौद्धिक वाढ होणं अपेक्षित असतं, तेव्हा एकाच संस्काराचा म्हणजे कशा कशावर परिणाम होतो त्या व्यक्तीवर होतोच. मनातल्या मनात का होईना, अगदी अमेरिकेहून येऊन सुद्धा आमच्या नातवांची ना आम्ही मुंज करणार आहोत असं म्हणणारे लोक आता सर्रास दिसायला लागले. बरोबर आहे, कारण त्या मुलांच्या मनावरही काहीतरी परिणाम होतो. शिवाय तुम्हाला एक आध्यात्मिक म्हणणार नाही मी, पण मेटाफिजिकल असं काहीतरी वाटतं की अरे त्या अगदी समक्ष जेव्हा मी त्यांना सांगते किंवा ते मला सांगतात की आता असं असं करायचं, त्याचा मनावर वेगळा परिणाम होतो. बरोबर आहे. इतके मोठाले दिवे असताना संध्याकाळी देवाजवळ का बरं निरांजन किंवा समई लावायची आहे ना, देवाला सगळं दिसतच आहे, पण त्याचा एक परिणाम असतो वेगळा, आणि तो काय हे मी तुम्हाला सांगायला नको. तेव्हा आणि सामाजिक परिणाम असा असतो की तुला आश्चर्य वाटेल, वेदामध्ये ज्याचं उपनयन होत नाही, जो शिकत नाही, त्याला काय म्हणतात माहितीये? पतित सावित्रिक, म्हणजे ज्यांनी सावित्री मंत्र घेतला नाहीये, गायत्री मंत्र घेतला नाहीये. खरा एक शब्द असा आहे व्रात्य. म्हणजे आज सुद्धा आपण दांडगाई करणाऱ्या किंवा दंगा करणाऱ्या आज म्हणतात का नाही माहित नाही, आम्ही म्हणायचो फार व्रात्यपणा करतो हा. बरोबर आहे ना. आता नॉटी असतात मुलं, व्रात्य नसतात. तर हा व्रात्य शब्द तिथे येतो. आणि जर एखाद्याला वाटलं की नाही चुकलं माझं, मला केलं पाहिजे होतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी व्रात्यस्तोम नावाची एक इष्टी करावी लागते आणि मग तुमचं उपनयन होतं. कारण मी उपनयन केलं नाही तर मला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळणार नाहीये. अच्छा, गुरुकुलात कोण मला घेईल, माझं उपनयन झालं नाहीये. म्हणजे एक सामाजिक पण दडपण असतं, पिअर प्रेशर, आणि ते बंधन असलं तरी ते चांगलं असलंच पाहिजे, कारण त्यातून तुमच्या अगदी स्पष्ट सांगते सगळे गुण प्रत्येक व्यक्तीत असतात. ते सुप्त असतात. ते बाहेर आणणं हा या संस्कारांचा सर्वात महत्वाचा हेतू आहे असं मला नेहमी वाटतं. मला इंग्लिश मधले काही काही शब्द खूप आवडतात. ही डिस्कवर्ड असं जेव्हा आपण म्हणतो, मग आम्ही लहानपणी डिस्कवर आणि इन्व्हेन्शन मधले फरक ते महत्वाचं नाहीये. डिस्कवर म्हणजे काय, इट वॉज ऑलरेडी देअर, पण त्याच्यावर एक कव्हर होतं, मी ते बाजूला केलं. कोलंबसनी अमेरिकाचा शोध लावला म्हणजे इट वॉज ऑलरेडी देअर, त्यांनी फक्त ते लोकांच्या समोर आणलं. तसं प्रत्येक संस्कार हा तुमच्या सुप्त गुणांना आविष्कार करतं, त्याचं एक्सप्रेशन लोकांपर्यंत देतं आणि त्याचा फार परिणाम होतो. एक साधी गोष्ट लक्षात घे, विवाह न करता एकत्र राहण्याची काय म्हणू मी फॅशन किंवा काहीतरी खूप झाले, त्याला समाजाची किती मान्यता आहे? आणि विवाह करून एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना समाजाची किती मान्यता आहे? ते चांगलं वाईट चूक बरोबर मला काही म्हणायचं नाही, पण सामाजिक मान्यता सुद्धा असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सुद्धा संस्कार महत्वाचा आहे. अगदी खरं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की हे जे 16 संस्कार आहेत आपल्या परंपरेनुसार आपल्या समाजात आहेतच, आणि आपण कुठे ना कुठे ते सगळे आपण पाळत असतो, पण कदाचित त्याची जाणीव नसते आणि त्याप्रमाणे आपण करतो. व्यक्तीच्या काय म्हणू, जन्म तर सोडा, गर्भधारणेच्या आधीपासून आपल्याकडे संस्कार सुरू होतात. आणि मृत्यूनंतर सुद्धा ते शेवटचा मृत्यूनंतर केलेला संस्कार आहे. म्हणजे माणसाच्या आयुष्याचं काय लाईफ स्पॅन पूर्ण तर होतोच, पण त्यातल्या प्रत्येक टप्प्यावर संस्कार तुमच्या सोबतीला आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण त्यातून तुमचं व्यक्तिमत्व आणि समाजाची घडी व्यवस्थित बसणे ज्याला म्हणतो ते पण होत असतं. आणि म्हणून संस्कार हे व्हायलाच हवेत असं मला व्हायलाच हवेत. म्हणजे आज आपण जी थोडीच चर्चा केली, आता ह्याच्या पुढच्या भागात आपण अजून बरेच विषय घेऊ. तर सायकोलॉजिकली, सायंटिफिकली आणि सोशली या सगळ्या गोष्टींना आपण जर व्यवस्थित आपलं आयुष्य आपल्याला हे करायचं असेल
तर संस्कारांची फार गरज आहे. एक संस्कार केला की एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ. त्यामुळे काही बघायला असं नको. येस. सो खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि पुढच्या भागात आपण अजूनही जरा डिटेलमध्ये ह्याच्याबद्दल चर्चा करू. अगदी जरूर. आणि समजून घेऊ की आज आपण जे करतोय ते आणखीन चांगल्या रीतीने कसं करता येईल त्याबद्दल थोडंसं. तर खूप खूप धन्यवाद. नमस्कार. पुढच्या आणि भेटूच लवकर. नक्कीच.